नमस्कार मित्रांनो, YouTubeवरील माझा आजचा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे माझ्याकडून बऱ्याचशा चुका होण्याची शक्यता आहे. त्या तुम्ही सांभाळून घ्या. मी 2015 पासून आधार सेंटर व आपल्या सरकारमध्ये काम करत आहे. त्याच्यामुळे बरेचसे दाखले मी विद्यार्थ्यांना काढून दिलेले आहेत किंवा बरेचसे आधार कार्ड मध्ये मी सुधारणा करून लोकांना त्याची मदत मदत केलेली आहे. बऱ्याचशा शाळांमध्ये, बऱ्याचशा आदिवासी वाड्यांमध्ये मी जाऊन कॅम्प घेतलेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा तिथल्या शिक्षक यांना माझ्यामुळे बराचसा फायदा झालेला आहे. जवळ-जवळ 2015 पासून मी आपले सरकार व आधार सेंटरमध्ये काम करत आहे. त्याच्यामुळे एवढ्या वर्षाचा मला हा काम करण्याचा अनुभव आहे. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज आपण बघणार आहोत की जातीय दाखला काढण्यासाठी कोणते-कोणते पेपर लागतात ते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ असतो की दाखला काढण्यासाठी कोणकोणते पेपर असावे लागतात आणि ते नसले तर आपण त्याच्यावर काय करू शकतो, हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जाती दाखल्यासाठी काय पेपर लागतात व तो कसा काढायचा झाला तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बघूया. जाती दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्र 1967 पूर्वीचा ओबीसीचा जर दाखला काढत असाल तर 1967 पूर्वीचा पुरावा आपल्याला गरजेचा असतो आणि एस-सी-एस-टी साठी 1945 आणि व्हीजीएनटी साठी 1961 हा जाती दाखला काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. 1967 पुरावा म्हणजे आपल्या आजोबांची लिव्हिंग किंवा आत्याची लिव्हिंग किंवा काका आजोबांची लिव्हिंग. आजोबाची लिव्हिंग नसेल तर तुमच्या त्यांच्या भावाची किंवा त्यांच्या बहिणीची लिव्हिंग सुद्धा चालते आणि ह्यापैकी काहीही नसेल तर तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जाऊन गाव नमुना 14 साठी अर्ज करावा लागेल. आता गाव नमुना 14च्या बेसवर आपण आपला जाती दाखला काढू शकतो. म्हणजे जाती दाखला काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो आहे तो 67 पूर्वीचा जन्माचा पुरावा म्हणजे आपल्या आजोबांची लिव्हिंग. त्याच्यानंतर स्वतःचा शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड ह्या तिन्ही गोष्टी तर सहज उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यानंतर वडिलांचा शाळा सोडण्याचा दाखला. त्याच्यानंतर लागणार आहे तो रहिवासी दाखला. रहिवासी दाखला हा ग्रामपंचायत, तलाठी किंवा पोलीस पाटील या तिघांचाही चालेल. त्याच्यानंतर मग लागणार आहे असेसमेंट. असेसमेंट म्हणजे आपल्या ग्रामपंचायतमधून मिळालेला आपल्या घराचा जो दाखला असतो तो असेसमेंट. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो. अर्जदार हा 18 वर्षावरील असावा. म्हणजे 18 वर्ष जर खाली असेल तर अर्जदाराचा फोटो चालत नाही, मग वडिलांचा फोटो लावावा लागतो. त्याच्यानंतर रेशन कार्ड. हे सगळे पेपर ओरिजिनल, मूळ प्रत, तर त्याची एक झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी. हे सर्व घेऊन तुम्ही जर आपले सरकार किंवा महाई-सेवा केंद्रामध्ये गेलेत, तर ते तुम्हाला हा दाखला काढून देऊ शकतात. हा दाखला कायमस्वरूपी असतो. पुन्हा काढावा लागत नाही. मुलगा शाळेमध्ये गेल्यानंतर तो मरेपर्यंत हा दाखला आपला ग्राह्य धरण्यात येतो. चला तर मग आपण बघूया हा दाखला तुम्ही घरी कसा काढू शकता ते. सर्वात प्रथम तुम्हाला Chromeमध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये आपले सरकार टाइप करायचं आहे. आपले सरकारमध्ये गेल्यानंतर इथे क्लिक करा. त्याच्यानंतर इथे बघा न्यू युजर म्हणून एक ऑप्शन आहे. माझा तर पहिल्यापासून बनवलेलं आहे त्याच्यामुळे परत बनवायची गरज नाही. पण तुम्हाला दाखवते तो कसा बनवायचा तो. सर्वात सोपी पद्धत आहे ओ-टी-पीने आणि त्याच्यानंतर मॅन्युअल आहे. पण ओ-टी-पीने घेतला तर खूप लवकर होऊ शकतो. इथे डिस्ट्रिक्ट घ्यायचा आहे, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ओ-टी-पी टाकल्यानंतर इथे एक युजर नेम आपला निवडायचा. तो युजर नेम काही तुम्ही टाकू शकता. एक अवेलेबिलिटी क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट होईल. त्याच्यानंतर 2 नंबर ऑप्शन थोडासा मोठा आहे भरपूर. त्याच्यामध्ये सर्व फिलअप करावं लागतं. त्याच्यामध्ये बराच टाईम जाण्याची शक्यता आहे आपला. त्याच्यामुळे तुम्ही हा ऑप्शन घ्या. ऑलरेडी माझं बनवलेलं आहे त्याच्यामुळे मला परत बनवण्याची गरज नाही. हा माझा युजर नेम आहे. इथे पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा इथे. लॉग इन करा. आपले सगळे दाखले हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधून आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या सर्व्हिसमधून आपल्याला काढायची सवलत आहे. या इथे सर्च करा रेव्हेन्यू डिपार्टमेंट, रेव्हेन्यू सर्व्हिस. याच्यामध्ये बरेचसे दाखले आहेत ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप पुढे दाखवणार आहे.
आज आपण बघणार आहोत फक्त कास्ट सर्टिफिकेट. सर्व्हिस लिस्टमध्ये जायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट, कंटिन्यू. इथे बघा, इथे तुम्हाला 2 लँग्वेज आहेत. एक तर मराठी आहे आणि इंग्लिश आहे. जर तुम्हाला इंग्लिश जमत नसेल, तर तुम्ही मराठी घेऊ शकता. आपण आता मराठीच घेतलेली आहे. अ, इथे बघा, हा एक महत्त्वाचा दाखला आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. कास्ट सेंटर ऑफ गव्हर्नमेंट कास्ट सर्टिफिकेट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये ह्या दाखल्याबद्दल सुद्धा काय डॉक्युमेंट लागतात ते माहीत नसतं. तुम्हाला ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सेंटर ऑफ गव्हर्नमेंट कास्ट सर्टिफिकेटबद्दल माहिती सांगणार आहे. अ, आज आपण बघणार आहोत ओबीसी कास्ट सर्टिफिकेट. ओके. इथं ओबीसी कास्ट सर्टिफिकेट घेतल्यानंतर टायटल निवडायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे इथे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर मला या नंबरला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर व्यवसाय, तर शेती करत असाल तर फार्मर घ्यायचा आहे. अदरवाईज तुम्ही बिझनेस जे काही तुमचं असेल ते घेऊ शकता. जे स्टार केलेले आहेत तेच अनिवार्य आहेत. बाकी तुम्ही नाही माहिती भरली तर चालू शकते. घर नंबर 385, तालुका शहापूर, पिनकोड नंबर. लाभार्थीचे नाते म्हणजे तुम्हाला कोणाचा मुलाचा काढायचा आहे, मुलीचा. आता माझी मुलीचा मी तुम्हाला दाखवत आहे. डॉक्टर घेत आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं लाभार्थी तपशील. ज्याचा जातीला काढायचं आहे त्याची संपूर्ण माहिती इथे आपल्याला भरायची आहे. इथे इंग्लिश टाईप केल्यानंतर टॅब दाबायचं. मग टॅब दाबल्यानंतर बाय डिफॉल्ट मराठीमध्ये इथे ट्रान्सलेट होऊन येणार आहे. बाकी कंपल्सरी नाही आहे काहीच. कायमचा पत्ता तोच आहे. त्याच्यामुळे हो करा. कास्ट तुमची जी काही कास्ट असेल ते इथे निवडा. धर्म हिंदू हे कंपल्सरी नाही आहे. वंशगत व्यवसाय कंपल्सरी नाही, त्याच्यामुळे नाही टाकलं तरी चालेल. ही सुद्धा माहिती आपल्याला कंपल्सरी नाही. आता बघा, हे सर्व आपल्याला जाऊन पुढे दाखले जोडायचेच आहेत. त्याच्यामुळे इथे सर्व ठिकाणी नाही केलं तरी चालेल. जर तुम्ही तुमच्या जन्म उतारा तो तर पुढे जोडायचाच आहे आपल्याला. अर्जदार किंवा त्यांच्या प्राथमिक शाळेचा दाखला पुढे जोडायचाच आहे. हे जे काही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याची माहिती हो करून इथे भरू शकता तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये. मी तर सध्या नाहीच करत आहे. अर्जदार आणि नातेवाईक राहत असल्यास अशा 5 गावांची नावं हे कंपल्सरी नाही, त्याच्यामुळे नाही भरलं तरी चालेल. अर्जदाराचा मूळ गाव बद्दल बद्दलचा पुरावा असल्यास हे जर तुमचे काय गावाचं चेंज वगैरे झाले असेल तर होय करून तुम्हाला तिथे माहिती भरायची आहे. माझी तर नाही आहे. बाकी सर्व हे नाही करून तुम्ही पुढे जायचं आहे. आता कारण तुम्हाला कशासाठी काढायचा आहे तो एज्युकेशनसाठी काढायचा आहे आपला. तुम्हाला प्रतिज्ञापत्र हवे आहे का? नाही. आता बघा, ह्या स्टेप नंतर प्रमाणपत्रामधील कुठल्याही माहिती दुरुस्त होणार नाही याची नोंद घ्यावी. तरी कृपया प्रमाणपत्रातील माहितीची पुनर्पडताळणी करून सर्व दुरुस्ती करून घ्यावी. म्हणजे काही माहिती भरलेली आहे ती पुन्हा एकदा तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आणि जर चुकली असेल तर करेक्शन करू शकता. आणि ह्या स्टेप नंतर तुम्हाला ती बदलण्याचा ऑप्शन नाही आहे. ते आता बघा, तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आला आहे. तुमचा अर्ज क्रमांक आहे. हा अर्ज क्रमांक तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा. तर तो तुमचा दाखला ट्रॅक करण्यासाठी नंतर तुम्हाला उपयोगात पडेल. आता बघा, आता इथे आपला फोटो जोडायचा आहे. तुम्हाला मी थोडक्यात एक फोटो कसा बनवायचा दाखवणार आहे बघा. स्टँडर्ड साईज आहे फोटोची 160 आणि 200 आणि 100. म्हणजे इथे वरती 160 घ्यायचा आहे, खाली 200 घ्यायचं आहे आणि इथे 100. ही आपली स्टँडर्ड साईज आहे फोटोची. आता जो आपला फोटो घ्यायचा आहे तो फोटो ओपन करायचा आपल्याला. हा फोटो आहे माझा.
आता थोडासा हा कलर जास्त असल्यामुळे थोडंसं कमी करायचं आपलं तो. कंट्रोल ऑल्ट यू दाबायचा आहे. हा, आता ही सेटिंग बघून ठेवा तुम्ही इथे. एवढ्यावर ठेवायचे आहे तुम्हाला. ओके करायचं आहे. सेव्ह करा, कंट्रोल एस. इथे फोटो जोडायचा आहे. आपण केला होता 00, तो घेऊया आपण. ओके. मग त्याच्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये पॅन कार्ड घेताय मी. तुम्ही जे काही तुमच्याकडे असेल ते जोडू शकता. ओके. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये बरेचसे डॉक्युमेंट आहेत, त्याच्यापैकी तुम्ही एक जोडू शकता. मी आधार कार्ड घेता इथे. सगळ्यात महत्वाचे आता हे इथे पेपर जोडायचे आहेत. सगळ्यात प्रथम आपण ऍप्लिकेशन जोडूया. ऍप्लिकेशन कसं भरायचं तुम्हाला दाखवतोय मी. चला दाखवतोय ऍप्लिकेशन कसं भरायचं ते आपण. तुम्हाला अर्ज पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की हे करा. मी कमेंट तुम्हाला अर्ज देईल. इथे अर्जदाराचं नाव, अर्जदाराचं इथे सुद्धा नाव, पत्ता, तुमची कास्ट वगैरे जे काय असेल ते. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला दाखला काढायचा त्याचं नाव मराठी इंग्लिशमध्ये, वडिलांचं नाव मराठी इंग्लिशमध्ये. हे जे असेल तर तुम्ही तिथे टाका, दुसऱ्या गावी वगैरे असेल तर डॅश करा. दुसऱ्या पेजवर सुद्धा इथे पत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट जोडले त्याचे टिक करा तिथे. त्याच्यानंतर इथे सही करा, इथे दिनांक टाका. त्याच्यानंतर एक सेव्ह डिक्लेरेशनचा त्याच्या पाठीच फॉर्म असतो, तो घोषणापत्र, वडिलांचं नाव, पत्ता, जात वगैरे टाका. नंतर वंशावळ, आजोबांचं नाव, वडिलांचं नाव, तुमच्या ज्याचं काढायचं ॲप्लिकेंटचं नाव, एक फोटो लावा, सही करा, इथे ओळखी सही करा आणि सबमिट करा. त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याचा दाखला काढायचा त्याची लिव्हिंग जोडायचं इथे. त्याचे नाव टाका इथे. इश्युड बाय, शाळेचं नाव टाका. त्याच्यानंतर सिरियल नंबर, लिव्हिंगवर सिरियल नंबर जे काय असेल ते टाका. त्याच्यानंतर जोडायचं आपल्याला वडिलांची लिव्हिंग जोडायची आपल्या इथे. वडिलांचं सेम जे जसं पहिलं भरलं तसं वडिलांचं नाव टाका. इश्युड बाय कुठल्या शाळेचं, ती शाळा त्याच्यानंतर शाळेचं नाव, त्याच्यानंतर सिरियल नंबर, जे काही सिरियल नंबर ते तुम्ही टाका तुमच्या लिव्हिंग प्रमाणे. मी तुम्हाला दाखवत आहे फक्त. 47, त्याच्यानंतर 49 नंबर, 49 ग्रँडफादरची लिव्हिंग, म्हणजे 1967 पूर्वीचा आजोबांची लिव्हिंग. सेम तसंच वडिलांचं नाव टाका. इश्युड बाय, शाळेचं नाव टाका. त्याच्यानंतर सिरियल नंबर टाका. त्याच्यानंतर 45 नंबर, रेसिडेंट प्रूफ. रेसिडेंट प्रूफ ग्रामपंचायत 26 नंबर, हे रहिवासी दाखला टाकायचा आपल्याला. नाव टाकलं आहे ग्रामपंचायतचे 6
ओके. त्याच्यानंतर टाकायचं आपलं 4 नंबर 8 असेसमेंट. ऑफ 8 2 4. तुमच्या पंचायतचं नाव टाका तिथे. ग्रामपंचायत शहापूर. ओके. मग त्याच्यानंतर रेशन कार्ड जोडायचं आपल्याला. इथे सेल्फ डिक्लेरेशन घेऊया. सेल्फ डिक्लेरेशन नाव टाका तिथे, कोणाचं नाव नाही ते. रेशन कार्ड. ठीक आहे, जे काही डॉक्युमेंट नसतील तर एक्स्ट्रा मध्ये टाकू शकता तुम्ही. रेशन कार्ड. रेशन कार्डचा नंबर टाका पुढे, काय जे काय असेल ते. तुमचं जे काय असेल ते टाक. एवढे सगळे डॉक्युमेंट जोडल्यानंतर इथे तुम्हाला आता अपलोड करायचे आहेत. तुमचे दस्तावेज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहेत. कृपया सेवा पत्रासाठी शुल्क भरा. ओके करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला जात्या दलासाठी 69 भरावे लागतील. त्यासाठी बरेचसे ऑप्शन आहेत तुमच्याकडे. कोणत्याही ऑप्शनने तुम्ही ते भरू शकता. नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड आहे, UPI आहे, वॉलेट आहे. वॉलेटचा ऑप्शन घेऊ नका, QR कोड घ्या. QR कोडनं स्कॅन करा आणि ते तुम्ही पैसे भरू शकता. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला जाती दाखला कसा काढायचा ते दाखवलेलं आहे. माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडतील. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व ऑल बटनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.